योग्य आहे का बघावं लागतं, तपासावं लागतं. आणि शिवाय ते सुरात म्हणतायत का, त्या तालात लयीत म्हणतायत का, अशी सगळीच परीक्षा या तायांची असते. कारण विद्यार्थिनी त्यांच्यावर सोपवून देतात आणि ताया आपल्याकडनं छान करून घेतील याची त्यांना खात्री असते. पण आपण सगळे पाहतोय सुरुवातीपासून की ती विविध प्रकारची गीतं हे विद्यार्थी म्हणतायत, त्याचा प्रयत्न चांगला करतायत. या दोघींचा तर त्यामागचे कष्ट मेहनत आपल्याला दिसतीच आहे, पण विद्यार्थ्यांनी पण मनापासून हे काम केलं आहे आपल्याला जाणवतं आहे. विद्यार्थ्यांना स्टेजचं डेअरिंग यावं याकरता हा सगळा गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो, मी मगाशी तर म्हटलंच. आणि 23 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केलेला हा श्रुतिलय आता 96 विद्यार्थ्यांना संगीताचा हा सगळा अभ्यास, सराव, हे सगळी मेहनत करायला शिकवत आहे, संगीताचा प्रसार करत आहेत. त्यामुळे अशा गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये एकल गायन, एकट्याला गाणं देणं हे अवघड होऊन बसतं, वेळेची मर्यादा असते. पण त्यासाठी आपण एक वेगळे कार्यक्रमसुद्धा करतो. रसिकाताई 3-3 महिन्याचे कोर्सेसही या विद्यार्थ्यांचे घेते, ज्यांना त्यामध्ये विशेष करून गाणं शिकायला मिळतं आणि मग एकटं गाणं सादर करायला मिळतं. त्याचेही कार्यक्रम या करत असतात. वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांसाठी या दोघी मिळून करत असतात. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा अशाच पद्धतीने सादर होता यावं, एकट्याने सादर होता यावं याकरता विशेष मेहनत अपर्णाताई घेत असते आणि विद्यार्थिनी अतिशय तयारीने गाणं सादर करत असतात. मराठी भाषेविषयीचा उल्लेख केला कारण आता क्रांती ज्योती विद्यालय या चित्रपटातलं गाणं घेऊन विद्यार्थिनी तयार आहेत. आर्या, चिन्मयी, विराज, मंजिरी, स्वरा आणि अंजोर हा एकुलता एक विद्यार्थी. त्याच्यासाठी एकदा टाळ्या आमच्या कृष्णासाठी. ह्या सगळ्या मुलींच्या मध्ये तो छान बसतो, शिकतो आणि उत्तम सादर करतो. आता आपण पाहणारच आहोत स्वर्गात आकाशगंगा ऐकणार आहोत. हे नवीन गाणं रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या एका रियालिटी शोमधून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या, छोट्या असल्यापासून मोठे झालेले आणि आपल्यापर्यंत आलेले असे हे मराठी कलाकार, त्यांनी गायलेलं आणि हर्ष विजय यांचं संगीत असलेलं ऐकूया हे मराठी चित्रपटातलं मराठी गाणं. घाटाला
वन्स मोर नक्की, पण सगळ्यांच्या टाळ्या तालात वाजल्या तर. अगदी मोजक्या इथे 4 येत होत्या. तुमच्या टाळ्या तालात येऊ देत त्यांच्याबरोबर. क्या बात आहे. अमित दादा पण खुश झाला. इतका आनंदाने तो वाजवत होता. नक्की त्याच्यासाठी हे टाळ्या होऊ देत.